ब्रह्माच्या प्रयत्नानंतर या सृष्टीची निर्मिती झाली, या सृष्टीची उत्पत्ती झाली। या सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर या सृष्टीचं संगोपन करायचं कसं, या सृष्टीचं सौंदर्य वाढवायचं कसं, या सृष्टीला विनाश रोखायचा कसा, या जगते सापडले सर्व देव। आणि या क्षणी भगवान शिव शंभूनी सर्व देवांना हिमालयी सभास्थानी बोलवलं। ती शिवसभा, शिवसभा, शिवसभा बसली सभा, शिव दरबार भरला। बसली सभा, शिव दरबार भरला। सृष्टी जया रक्षा भरला, दरबार भरला, दरबार भरला। निर्मितीपूर्वी भगवान एकच होता। त्या भगवंतानं आत्मैश्वर माया निर्माण केली। मायेच्या योगानं आकाश निर्माण झालं। आकाशापासून वायू, वायूपासून तेज आणि तेजापासून आग, आणि या
निर्माण झाली आणि या सृष्टीच्या रक्षणासाठी बोलावलेली शिवसभा तुम्हा सर्वांचं स्वागत असो असं या शिवप्रसंगी आम्ही रमेशचा नाव घेण्याचं प्रयोजन केलं आहे खरोखर धन्य झाले विष्णू महाराज यांच्या समूहात समस्त निवडण्याचा मान मला मिळाला आणि रमेशचे नाथ गाण्य म्हणजे आनंदाचा सृष्टी निर्मिती करण्याचं कार्य भगवान शंकरानं माझ्या हाती संपलं आणि मी देत असा पारी पडला आजचा हा दिवस अशा आनंदाच्या प्रसंगी आपण पुढील कार्याला सुरुवात करावी अशा आनंदाच्या प्रसंगी हे रमेश आपण आपले नागरण करावं आज आमचं भाग्य बनावं लागेल कसं का होईना दरबारामध्ये रंगेचं नाच गाणं नारायण नारायण पाहूया आपण या विश्वाचे प्रेरक उपस्थित देवगणांना त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांच्या कामाचं विभाजन करावं शब्द श्रेणीचं म्हणणं योग्य आहे अनावश्यक आणि उपद्रव गोष्टीमुळे या साऱ्या सृष्टीचा नाश होऊ शकतो त्या उपस्थित देवगणांना त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांच्या कामाचं विभाजन करावं हे ब्रह्म हे विष्णू आपलं म्हणणं योग्य आहे कारण ब्रह्माच्या अथक प्रयत्नानंतर या सृष्टीची निर्मिती झाली या सृष्टीची उत्पत्ती झाली आणि या सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर या सृष्टीचं संरक्षण करायचं कसं या सृष्टीला समतोल राखायचा कसा या सृष्टीचं सौंदर्य वाढवायचं कसं यासाठी तुम्हा सर्व देवांना हिमालय या सभास्थानी बोलवलं हे देव हो
त्यांच्या कर्तृत्वानुसार तुम्हाला मी एक एक कार्याची या सृष्टी रक्षणाच्या कार्यात सपोर्ट करणार आहे त्याचा आपण विचार करायचा आहे. हे सूर्यदेव तुझं हे तेज पाहून तुला असं कार्य द्यावंसं वाटतं. आपण या सृष्टीवर नेहमी प्रकाश देत जावं कारण तुमच्या प्रकाशानं ही सृष्टी तेजोमय भासेल. तुमच्या प्रकाशानं ही सृष्टी तेजोमय भासल्यानंतर दिवस आणि रात्र असं कंगन तयार होईल. दिवसा मागून रात्र, रात्री मागून दिवस असे मासात मागून मास अशी वर्ष, वर्षानुवर्ष अशी युगे आणि युगानुयुगे अशी कल्पना तयार होती. आणि हे केवळ तुमच्यामुळे सूर्यदेव तयार होणार आहे. तेव्हा हे सूर्यदेव आपण नियमितपणे या सृष्टीला प्रकाश देत जावं हे कार्य आम्ही आपल्या सपोर्ट करत आहोत. हे शिवशंभो, हे ब्रह्मदेव, हे विष्णुदेव, हे कार्य पार पाडण्यासाठी तुम्हा दिनदारांचे आशीर्वाद हे पवनदेव आपण नियमितपणे या सृष्टीवर प्राणवायूच्या रूपाने गमन करावं कारण या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीवजंतू वृक्षवेली यांना प्राणवायूची आवश्यकता भासणार आहे. तेव्हा हे पवनदेव त्यांना इच्छित जीवन जगण्यासाठी त्या जीवजंतूंना इच्छित जीवन जगण्यासाठी आपल्या प्राणवायूची आवश्यकता भासेल. तेव्हा हे पवनदेव आपण नियमितपणे प्राणवायूच्या रूपानं या सृष्टीवर गमन करावं हे कार्य आम्ही आपल्याला सपोर्ट करत आहोत. हे कार्य या लोकी जीवाचं संपन्न राखण्याचं कार्य आपण यमाच्या स्वाधीन करावं. हा शिवशंभो ब्रह्मदेवाच्या मनाचे आम्हीही सहमत आहोत. हे ब्रह्म हे विष्णू खरंच योग्य मार्ग सुचवला कारण या सृष्टीचा विनाश रोखायचा असेल तर या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीव जंतूंचा उत्पन्न रोखणं गरजेचं आहे. त्याचा समतोल राखणं गरजेचं आहे तरच या सृष्टीचा विनाश रोखला जाईल. तेव्हा हे यमा या सृष्टी रक्षणाचं एक महत्वाचं कार्य मी आपल्या स्वाधीन करणार आहे. ते म्हणजे या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीवजंतूंचं त्यांचं इच्छित जीवन जगणं पूर्ण झाल्यानंतर हे यमा हा पाश टाकून त्याचा प्राण घे. यासाठी हा पाश मी तुझ्या स्वाधीन करत आहे त्याचा आपण स्वीकार करावा. एक शंभो आपण दिलं कार्य आम्ही पूर्णतः अप्लाम करील पण ते कार्य देवा पाठच्या ते आपण कथित करावे. अरे यमा मानव जन्माला येईल त्याचं आयुष्य सटविले आणि त्याच्या आयुष्याची घटना की हा पाश टाकून तू त्याचा प्राण घे. हे यमा श्रीहरींचं म्हणणं योग्य आहे कारण या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीव जंतू वृक्षवेली त्यांचं इच्छित जीवन जगणं पूर्ण झाल्यानंतर पापा पुण्याचा खडा पूर्ण भरल्यानंतर हा पाश टाकून त्याला प्राण द्यायचा आहे. तेव्हा हे यमा हे कार्य आपण सदोदित पार पाडावं असं आम्ही तुम्हाला कथित करत आहोत. ठीक आहे देव हो त्यासाठी तुम्हाला ती देवाचे मला आशीर्वाद देणार आहे. देवाने मिळून या सृष्टीची रचना केली नारायण आणि या रचनेला सृष्टीचा समजण्याचे कार्य नारायण नारायण. मग चला तर पाहूया यामध्ये कोणती राहिले. चला तर सोडून दे विमान भक्ती करुण प्रभोची मिळेल तुला समाधान. सोडून दे विमान भक्ती करुण प्रभोची मिळेल तुला समाधान.
अच्छा
कैलासपती शंकर वैकुंठीचा देव विष्णू आणि ब्रह्मपुरीचा ब्रह्मदेव असं प्रत्येकीराचे कवितच आहे म्हटलं. आणि तुला मात्र कोणत्याच लकीचा राजा बनू दिले नाही. तुझ्यावर तर अन्याय केला म्हटलं. म्हणत पहिली स्वारी त्या इंद्रावर करणार आहे आणि ती अमरावती माझ्या स्वाधीन करणार आहे. चला तर पहिली स्वारी. अधिपती बनण्याचे पाहू लागला आणि ते प्रत्येकच्या मागवा घालण्यासाठी याला पहिली स्वारी बनवण्यासाठी याच्या अमरावतीवर त्या अमरावती जर काबीज केली तर नक्कीच आपण या अधिपती बनवू आणि यासाठी यमाचं अमरावतीकडे प्रयाण यमाचं अमरावतीकडे प्रयाण. त्याने तर वेगळा अर्थ लावून घेतला आहे. नारायण नारायण. मग चला तर या इंद्रपुरी जाण्याआधी आपण देवेंद्राला सूचित केलंच पाहिजे. चला तर सकळ जनांचा भाग्य विधाता सकळ जनांचा भाग्य विधाता पार्वतीच्या तुवारा पार्वतीच्या तुवारा मरिया शिव शंभो शंकरा मरिया शिव शंभो शंकरा. चांगली दिसते रे. नारायण नारायण. भगवान आपल्याला आपल्या शिव दरबारात प्रत्येकाला तर वेगवेगळी कामे दिली. नारायण नारायण. आणि मला दिल्या कार्याचा त्याने तर वेगळा करता मला तर फार मोठं महत्वाचं काम दिलं होतं. ते म्हणजे कोणतं? हे म्हणजे जीव जंतूंचा समतोल राखून मानवाचा प्राण घेऊन जाण्याचं. नारायण नारायण. याचाच फायदा घेऊन यम तिने लोकीचा राजा बनू बसतोय. काय सांगता का रे? आणि पहिली स्वारी तर आपल्यावरतीच म्हटलं तेव्हा सावध करावं. आम्हाला वेळीच सावध केल्याबद्दल मी आम्हाला हे नारायण नारायण. दोनदा आणलं लागलं नाही.
इंद्रदेवा अरे असा आपला विष्णू रूप धरून इकडे का म्हणे केले इंद्रदेवा अगदी सलसूतपणाचा म्हणून मला येण्याचा प्रयोजन विचारतो आहे तुम्ही ज्या लोकांनी माझं फार मोठं अन्याय केलंय त्या मला ना हे राज्य माझं स्वाधीन कर त्याने तुला विनाश होणार आहे इंद्रदेवा तू असं नाही ऐकणार शिकार युद्ध आणि दाखव आपला पराक्रम ठीक आहे पाहतो तुझाही पराक्रम पहिली स्वारी केली ती चौथीचा राजा इंद्र याच्या अमरावती आपण या लक्ष्याचा अधिपती बनवू आणि यासाठी अमरावतीचा राजा इंद्र याच्या सोबत या मानी इंद्र यांच्यामध्ये चाललेलं हे घनघोर युद्ध हजारो वर्ष एकत्र उत्काट वाढत होती आणि त्यानंतर त्यांची उत्पत्ती झाली माझी
नक्कीच काहीतरी या सृष्टीवर विपरीत घडणारच आहे. नारायण नारायण दयामणी तर सर्व ठिकाणी आकार माजवला आहे. चला तर पाहूया श्रीहरीनी यावरती कोणता उपाय योजना आहे तो तर पाहूया. नारायण नारायण प्रणाम पिताजी. प्रणाम श्रीहरी. आज वैकुंठ येणं म्हणजे सारे काही कुशलमंगल आहे ना. नारायण नारायण श्रीहरी या मला दिल्या कार्याचा फार मोठा गर्व झाला आहे म्हटलं. नारायण नारायण देवेंद्राला पराभूत करू तो तर आपल्याकडे स्वरात आहे तेव्हा सावध करावं म्हटलं. असं नारायण आपण निश्चित करा या मला दिलेल्या कार्याची जाणीव करून त्याला दिलीच पाहिजे. नारायण नारायण मग चला तर या मित्रांनी आपल्याला इथून गेलंच पाहिजे. अरे यमा तुला सृष्टी रक्षणासाठी दिलेल्या कार्याचा तुला एवढा पेमेंट झाले असेल. तुम्ही त्या लोकांनी माझा फार मोठा अन्याय केलाय. का बरं बोला ना मी काय सांगतो काही करत तयार व्हा. अरे यमा प्रत्येक दरारी माणसाला सुख आणि संतोष जन्म म्हणजे ईश्वराचं पूजन आहे तेव्हा तू अंगार सोडून दे. तुमचं तत्वाचं ऐकायचं नाहीये माझ्या दासवा अन्यथा युद्धाला सज्ज व्हा. अरे यमा दरवाजचं घर नेहमी खाली असतं हे ठाऊक आहे ना तुला. ठीक आहे आता तुमचा पराक्रम. ठीक आहे यमा हे पाहूया पाहूया तुलाही पराक्रम. आपल्या पराक्रमाच्या जोरावरच्या इंद्राला पराभूत केलं. या त्रैलोक्याला आदिवासी बनण्यासाठी या मनापुढील स्वारी करी की ब्रह्म आणि विष्णू यांच्यावर जर ब्रह्म आणि विष्णू यांच्यावर अधिकार मिळवला तर नक्कीच आपण या त्रैलोक्याचा अधिपती बनवू. आणि याच प्रकारे या माझी स्वारी ब्रह्म आणि विष्णू यांच्यासोबत या माझी विष्णू यांच्यामध्ये चाललेलं हे घनघोर युद्ध घनघोर युद्ध
इंद्रदेवा असे धावत पळत त्या यमानाकडे आमचं राज्य हस्तगत करून आम्हाला सगळे बळवून सोडलं आहे. देवेंद्र त्या यमानाला दोन्ही देवाचं राज्य हस्तगत केलं आहे. भगवान श्रीहरी यातून काहीतरी योग्य मार्ग काढावा. हा श्रीहरी यावर काहीतरी लवकरच मार्ग काढा. ब्रह्मदेवा इंद्रदेवा यावर मार्ग म्हणजे एकच आपले शिवशंभू यांच्याकडे झाला प्रकार कधीच केला पाहिजे. चला चला आपण लवकर त्याच कामगिरीला चला तर उशीर मनातील चिंता दूर करणारा चिंतामणी काम करू शकतो. आणि यासाठी हे ब्रह्मदेव, हे विष्णुदेव, हे इंद्रदेव आपण ताबडतोब त्या गजाननाचं नमन करा, त्याची आळवणी करा आणि हिमालयी बोलून घ्या. त्यांच्या सांगण्यावर आपण त्या पुत्र गजाननाचं नमन करूया. आणि चला आपण पुत्र गजाननाचं नमन करू. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, हे नाम पायना गणराया विनवी तुझला, गणराया विनवी तुझला. हे बाळ गजानन, ज्या वेळी या सृष्टीवर विघ्न आली, त्या विघ्नांचा नाश करणारा तूच विघ्नहर्ता, मनातील चिंता दूर करणारा तू चिंतामणी. हे गजानना, या हिमालयावरती या सृष्टी रक्षणासाठी त्या यमाला एक महत्वाचं कार्य दिलं, ते म्हणजे या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीव जंतूंचा प्राण घेण्याचं कार्य. आणि या कार्याच्या जोरावर त्याने या त्रैलोक्यात आतंक माजवलाय, साऱ्या देवांना सळोखी पळो करून सोडलंय. तेव्हा हे गजानना, त्या यमासोबत युद्ध पुकारून त्याला युद्धामध्ये पराजित कर आणि त्याला दिलेल्या कार्याची जाणीव करून दे. हे कार्य मी आपल्याला समोर करत आहे, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे आणि ताबडतोब त्या यमासोबत युद्ध करायचं आहे. तसं होतं ना,
माझ्या मार्गातून बाजूला हो नाहीतर प्राण घेईन मी तुझे. यमा, तुला दिलं का तो फार मोठा गरीब आहे. त्या तुझ्याकडे समोरचे सर, तू उचलते आहे. मला युद्धाचे आव्हान करतोस सारा प्रगती जिंकल्याने. यमा, तुझे गर्व आहे म्हणूनच माघारी जाणार आहे. ठीक आहे होतो तुझा पराक्रम. ठीक आहे. तेव्हा तू सांग की काय करावं. यमा, तुला दिलं तर तू पालन कर. आणि जर तुला राज्य करायचं असेल तर तू दक्षिणेकडे राज्य कर. जर मानव दक्षिणेकडे पाय सोडला तर काय संबंध नाही. धन्य झालो. अशा बालगणेशानं त्या यमाला युद्धामध्ये पराभूत केलं. बालगणेशाच्या पराक्रमापुढं त्या बालगणेशाला शरण केलं. यमाला दक्षिणेकडे राज्य मिळालं. आपल्याला माहिती असेल आजही दक्षिणेकडे पाय करून झोपला तर ते अशोक मानलं जातं. मग चला तर त्या गायाचं करूया. चला तर त्या विघ्न करूया.